नमस्कार, माझं नाव उल्का नातू. मी नातू उपाहारगृहाची ओनर आहे. साधारणपणे 3 वर्षाचा प्रवास आहे माझा हा. सुरुवात एका छोट्या स्टॉलपासून केली होती मी. 5x7चा स्टॉल होता. त्या स्टॉलमध्ये आम्ही आमच्या घरात प्रिपरेशन करून आम्ही तिकडे सर्व करायचो. तिकडे भरभरून मिळालेला प्रतिसाद आणि त्यांच्याकडनं मिळालं सहकार, नगरवासियांकडनं मिळालेलं प्रेम आणि तळजाईला येणाऱ्या क्राऊडचं मिळणारं प्रेम, त्यांच्या आशीर्वादाने मी एक 1200 स्क्वेअर फूटची जागा आत्ताच नुकती दसऱ्याला 6 महिन्यापूर्वी घेतली. तर इथे पण लोकांनी मला तितकंच प्रेम, भरपूर प्रतिसाद. इवन मी मेनू पण वाढवते आहे. माझ्या आधी तिथे मिसळ नव्हती, कारण मला तिथे जागा छोटी होती, मला करता येत नव्हतं. सो मी माझ्या इथे मिसळ सुरू केली आहे. पुन्हा माझ्याकडे दहीवडा आधी फक्त रविवारी असायचा, तो आता मी शनिवार रविवार देते आहे. इवन मी इथे केटरिंगच्या ऑर्डरसुद्धा सुरू केलेल्या आहेत. कस्टमाइज आपण मेनू देतो लोकांना आणि अशा प्रकारे लोक भरभरून प्रेम देतात, भरभरून येऊन मनापासून खातात आणि छान आशीर्वाद देतात. तुम्ही कधी घेताय मग आता? केटरिंगच्या ऑर्डरमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी सर्व करता? केटरिंगमध्ये आपण कस्टमाइज मेनू देतो. आपण वाढदिवसाच्या ऑर्डर्स घेतो किंवा कोणाकडे केळवण आहे, कोणाकडे घरात 4 पाहुणे आलेत. आजकाल प्रथा आहे लोकांकडे की बाहेरून जेवण मागवलं जातं. तर साधारणपणे आपण 10 लोकांपासून ते साधारण 1,500-2,000 हजारपर्यंतची बनवण्याची कॅपॅसिटी आणि माझी इतकी टीम आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, कोथिंबीरचं हे वाटण आहे. आता आपण मसाला कसा परतायचा मिसळीचा आपण तो बघूया. आपण एक साईडला मटकी उकडून घेतोय, त्याच्यात आधी मीठ घातलं, थोडं हिंग, थोडी हळद. किती जणांची मिसळ? साधारण 40 लोकांची ही मटकी उकडतो. तेल, थोडीशी कोथिंबीर चिरलेली, एकदम फ्लेवर येण्यासाठी. आणि जे आपण वाटण केलं ते आपण डायरेक्ट टाकतो.
आणि घालते थोडीशी हळद. लाल तिखट, आमचा घरगुती सिक्रेट मसाला, आणि मीठ. मसाला पूर्णपणे तेल सोडत नाही तोपर्यंत हा परतून घ्यायचा आणि मिसळ सर्व करायचा. आणि मसाला मिनिमम 6 ते 7 तासानंतर तर त्या मिसळीची चव उत्तम येते. दहीवडा पण चांगला आहे आणि म्हणजे जास्ती तिखट वगैरे पण नाही आहे, म्हणून मला आवडली. म्हणजे सगळ्यांनाच आवडली. थँक्यू. खूप सुंदर मिसळ आहे, खूपच छान. खरं तर आत्ता मला एवढी नाही जाते कारण मला खूप बरं नाही आत्ता, पण तरीही मला एक खावीशी वाटते कारण इतकी उत्कृष्ट, सुंदर, चवीला उत्तम अशी. नमस्कार, मी जान्हवी कुलकर्णी. खरं तर मी खूप लोकांकडनं ऐकलं होतं की इथे ये आणि इथे येऊन सगळेच पदार्थ खरंच खूप छान आहेत. विशेषतः मला दहीवडाही आवडला आणि मिसळ तर अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे, उत्कृष्ट आहे. तुम्ही पण नक्की या.